Hello friends, today we discuss about organization of hospital. In last video we have discussed the definition and classification of hospital in different ways. So see, first is the organization. The organization of hospital म्हणजे काय? आरोग्य संघटना. So organization is defined as a dynamic process in which various managerial activities bring and bind the people together for the achievement of common goals and objectives. ऑर्गनायझेशन ही एक अशा पद्धतीची डायनॅमिक प्रोसेस आहे, ॲक्टिव्ह प्रोसेस आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मॅनेजरल ॲक्टिव्हिटीज परफॉर्म केल्या जातात, जेणेकरून सर्व त्यामध्ये जे काही लोक आहेत ते एकमेकाला बाइंड केलेले असतात. म्हणजे सो दे आर वर्किंग टुगेदर टू अचीव द कॉमन गोल्स अँड ऑब्जेक्टिव्स. म्हणजे एकच प्रकारचं जे काय उद्दिष्ट आहे किंवा ऑब्जेक्टिव्ह जे आहेत ते अचीव करण्यासाठी सर्व ग्रुप ऑफ पीपल जे आहेत ते एकत्र येऊन काय करतात, काम करतात. सो इट इज द ॲक्टिव्ह प्रोसेस. So this is about the organization. So most important body of hospital is the governing body or board of directors or board of trustees. Next, governing body consists of various eminent personalities in the field of. तर गव्हर्निंग बॉडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पर्सनॅलिटीज त्यामध्ये घेतलेले असतात. फ्रॉम मेडिकल एज्युकेशन, जे एज्युकेशन फील्डमधून, मेडिकल एज्युकेशन फील्डमधलं, त्यानंतर रिसर्च, त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेशन, आणि चौथा आहे पॉलिटिक्स. हे ऑप्शनल आहे, त्यामध्ये पॉलिटिक्स पर्सन असू शकतो किंवा नसू पण शकतो. फोर्थ पॉईंट, फंक्शन्स ऑफ गव्हर्निंग बॉडी इज टू फ्रेम ऑल मेजर पॉलिसीज, प्लॅन्स अँड प्रोग्राम्स ऑफ हॉस्पिटल. गव्हर्निंग बॉडी याच्यामध्ये काय करणार आहे, हॉस्पिटलचे वेगवेगळे धोरणं त्या ठिकाणी ठरवणार आहे, त्यानंतर योजना प्लॅन्स बनवणार आहे आणि हॉस्पिटलचे प्रोग्राम त्या ठिकाणी फ्रेम करणार आहे. नेक्स्ट, गव्हर्निंग बॉडी अपॉइंट्स ए हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेटर टू गेट द व्हेरियस फंक्शन्स परफॉर्म लाईक क्लिनिकल सर्व्हिसेस, नर्सिंग अँड फार्मसी सर्व्हिसेस एट्सेट्रा. तर गव्हर्निंग बॉडी हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेटर एक अपॉइंट करणार आहे, हा पर्सन अपॉइंट करणार आहे, ज्याच्याद्वारे वेगवेगळे फंक्शन्स करून घेतले जाणार आहेत. उदाहरणार्थ क्लिनिकल सर्व्हिसेस आहे, नर्सिंग सर्व्हिसेस अँड फार्मसी सर्व्हिसेस. ओके, सर्व्हिसेस परफॉर्म बाय हॉस्पिटल ऑर्गनायझेशनमध्ये इन्क्लूड फर्स्ट नर्सिंग सर्व्हिसेस. पॉईंट, लार्जेस्ट पार्ट ऑफ द हॉस्पिटल. हॉस्पिटलचा हा लार्जेस्ट पार्ट आहे, मोठा पार्ट आहे. फंक्शन्स ऑल 24 आवर्स, 24 तास या ठिकाणी हे काम करणार आहे किंवा नर्सिंग सर्व्हिस दिली जाणार आहे. नर्सेस असाइन द स्पेसिफिक नंबर ऑफ बेड्स. तर या ठिकाणी नर्सेस काय करणार आहेत, स्पेसिफिक नंबर ऑफ बेड असाइन करणार आहे, बेड नंबर त्या ठिकाणी ठरवणार आहे. हॅव टू गिव्ह पर्सनल अटेन्शन टू द पेशंट. या ठिकाणी वैयक्तिक लक्ष दिलं जाणार आहे पेशंटकडे. नर्सेस आर ट्रेन फॉर प्री नेटल केअर, ऑब्झर्वेशन, पेशंट कम्फर्ट ड्युरिंग लेबर ॲटसेट्रा. काम करताना किंवा पेशंटची काळजी घेताना नर्सेसला वेगवेगळ्या प्रकारची ट्रेनिंग दिली जाते. फॉर प्री नेटल केअर, ऑब्झर्वेशन, पेशंट कम्फर्ट, जे प्रसूतीपूर्वी जे काही काळजी घ्यायची आहे कशा पद्धतीने घ्यायची आहे. नंतर ऑब्झर्वेशन, कशा पद्धतीने ऑब्झर्वेशन ठेवायचं आहे, लक्ष ठेवायचं आहे पेशंटकडे. त्यानंतर पेशंटला कम्फर्ट कसं मिळालं जाईल. नेक्स्ट, नर्सिंग डायरेक्टर इज द इन्चार्ज ऑफ नर्सिंग सर्व्हिसेस. नर्सिंग सर्व्हिसेस करताना या ठिकाणी इन्चार्ज आहे तो आहे नर्सिंग डायरेक्टर. नेक्स्ट, आउट पेशंट सर्व्हिसेस. पॉईंट्स, फोकस ऑन कम्फर्ट फॉर आउट पेशंट. या ठिकाणी फोकस काय आहे, कम्फर्ट मिळाला पाहिजे आउट पेशंटला. ॲज द अप्रॉच फॉर मेजर ऑर मायनर इलनेस. त्या ठिकाणी मग छोट्या स्वरूपात इलनेस असेल किंवा मोठ्या स्वरूपात इलनेस असेल म्हणजे आजार असेल. दिस सर्व्हिसेस मेक्स ए हॉस्पिटल अँड आयडियल कम्युनिटी इन्स्टिट्यूशन. अशा पद्धतीने सेवा दिल्यामुळे हॉस्पिटल एक आयडियल कम्युनिटी इन्स्टिट्यूशन तयार होते. आयडियल म्हणजे एक आदर्श
सामाजिक एक इन्स्टिट्यूशन किंवा ऑर्गनायझेशन किंवा संघटना तयार होते. हॉस्पिटल इज अ ड्युटी बाउंड टू प्रोव्हाइड द डायग्नॉस्टिक, प्रिव्हेंटिव्ह अँड क्युरेटिव्ह मेजर्स टू द आउट पेशंट. तर हॉस्पिटलमध्ये एक ड्युटी बाउंड त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाते, म्हणजे त्या ठिकाणी एक ड्युटी परफॉर्म केली जाते फॉर डायग्नॉसिस पर्पज, आहे ना, निदान करणं एखाद्या रोगाचं, किंवा म्हणजे पेशंटला काय झालेलं आहे, त्यानंतर प्रिव्हेन्शन आहे, क्युअर आहे. ओके. नेक्स्ट, रेडिओलॉजिकल सर्व्हिसेस. तर या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे रेडिएशन्सचा वापर करून सेवा दिली जाते फॉर डिटेक्शन पर्पज. दिस इज परफॉर्म अंडर द डायरेक्शन ऑफ कॉम्पिटंट रेडिओलॉजिस्ट. ही जी काय सेवा दिली जाते योग्य प्रकारचा रेडिओलॉजिस्टचा वापर करून केला जातो किंवा यूज करून. त्यानंतर चीफ रेडिओलॉजिस्ट. तर या ठिकाणी चीफ रेडिओलॉजिस्ट आहे, सो दॅट इज असिस्टेड बाय व्हेरियस टेक्निशियन्स. तर चीफ रेडिओलॉजिस्टच्या अंडर काय असणार, काही टेक्निशियन असणार आहे, ते टेक्निशियन त्यांना हेल्प करणार आहे, मदत करणार आहे हे रेडिओलॉजिकल सर्व्हिस देण्यासाठी. सर्व्हिसेस इन्क्लूड युटिलायझेशन ऑफ इक्विपमेंट्स. तर या ठिकाणी जे काय सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाणार आहे त्यासाठी लागणार आहे इक्विपमेंट्स. तर उदाहरणार्थ काय काय आहे, फर्स्ट सोनोग्राफी, त्यानंतर एक्स-रे, त्यानंतर ECG, त्यानंतर CT स्कॅन एटसेट्रा. ECG म्हणजे इलेक्ट्रोकार्डिओग्राम. मोस्ट ऑफ पीपल नो एक्स-रे, देन सोनोग्राफी, CT स्कॅन. तर हे सगळं जे काय सेवा आहे हे कोणतं सर्व्हिसेस प्रोव्हाइड करता आहे, रेडिओलॉजिकल सर्व्हिसेस किंवा रेडिओलॉजिकल डिपार्टमेंट. नेक्स्ट आहे सेंट्रल सप्लाय सर्व्हिसेस. सेंट्रल सप्लाय सर्व्हिसेस म्हणजे या ठिकाणी काय वेगवेगळ्या प्रकारचे मेडिसिन त्या ठिकाणी स्टोअर केलेले असणार आहेत. रेफर्स टू मेडिकल अँड सर्जिकल सप्लाय सर्व्हिसेस. या ठिकाणी मेडिसिन अँड सर्जिकल सप्लाय प्रोव्हाइड केलं जाणार आहे. दॅट इज मेंट फॉर डायग्नॉसिस, ट्रीटमेंट, प्रिव्हेन्शन, एज्युकेशन अँड रिसर्च. हे कशासाठी यूज केलं जाणार आहे, डायग्नॉसिस पर्पज करण्यासाठी, म्हणजे निदान करण्यासाठी, रोगाचं निदान करणं, त्यानंतर ट्रीटमेंट, उपचार करणं, प्रिव्हेन्शन, प्रतिबंध, त्यानंतर एज्युकेशन, पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन हेल्थ रिलेटेड देणं, त्यानंतर रिसर्च, शोध लावणं. सो नेक्स्ट, इन्व्हॉल्व्स दिअर कलेक्शन, प्रोसेसिंग, स्टोरेज अँड इश्युअन्स अगेन्स्ट द प्रॉपर इंडेड फॉर्म. तर या ठिकाणी वेगवेगळे जे काय सेंट्रल सप्लायज जे आहे, सेंट्रल म्हणजे काय सर्जिकल जे काय किट्स असतील किंवा जे काय मेडिसिन आहे ते त्या ठिकाणी कलेक्ट केलेले असतात. त्यानंतर प्रोसेसिंग आहे, त्यानंतर ते स्टोरेज केले जातात, त्यानंतर ते इश्यू केले जातात अगेन्स्ट द प्रॉपर इंडेड फॉर्म. इंडेंट फॉर्म म्हणजे रिक्वेस्ट फॉर्म म्हणजे मागणीपत्र. देन क्वालिफाईड अँड स्किल्ड स्टाफ पर्सनल आर रिस्पॉन्सिबल फॉर इट्स मेंटेनन्स. तर याचं मेंटेनन्स करण्यासाठी क्वालिफाईड आणि स्किल्ड स्टाफची आवश्यकता असते किंवा त्या ठिकाणी तो जबाबदार आहे. नेक्स्ट आहे हॉस्पिटल फार्मसी सर्व्हिसेस. तर हॉस्पिटल फार्मसी हे एक डिपार्टमेंट आहे हॉस्पिटलमधलं, ज्या ठिकाणी काय आहे ॲक्च्युअल प्रॅक्टिस ऑफ फार्मसी त्या ठिकाणी परफॉर्म केली जाते. सो पॉईंट्स, कंट्रोल्स द फार्मसी ऑपरेशन एनी हॉस्पिटल. कुठल्याही हॉस्पिटलमध्ये फार्मसी ऑपरेशन त्या ठिकाणी केलं जातं. देन नेक्स्ट पॉईंट, फिल्स द प्रिस्क्रिप्शन अँड नंबर ऑफ नेसेसिटीज फ्रॉम वॉर्ड्स. मध्ये जे काय वॉर्ड्समधून वेगवेगळ्या प्रकारचे मेडिसिन लागणार आहे ते त्या ठिकाणी देऊ करणं, त्याचबरोबर जे काय प्रिस्क्रिप्शन आलेले आहे त्या पद्धतीने मेडिसिन देणं, हे एक त्यामध्ये सेवा आहे त्यांची. देन फंक्शन्स बिगिन्स फ्रॉम ड्रग प्रोक्युरमेंट टू द डिस्ट्रीब्युशन. ते या ठिकाणी त्यांचं जे काय कार्य आहे कधीपासून सुरू होतं, ड्रग प्रोक्युरमेंटपासून, म्हणजे ड्रग अवेलेबल करण्यापासून तर ते डिस्ट्रीब्युशन करण्यापर्यंत, टू IP अँड OP म्हणजे इन पेशंट ऑर आउट पेशंट. ओके. दिस सर्व्हिस रिस्पॉन्सिबल फॉर प्रॉपर ड्रग डिलिव्हरी, देन इन्फॉर्मेशन सिस्टम, देन ड्रग स्टोरेज, देन मॅन्युफॅक्चर, देन स्टरिलायझेशन अँड ॲडवायसिंग पेशंट ऑन ड्रग यूज. जे प्रॉपर ड्रग डिलिव्हर करणं, त्यानंतर जे काय ड्रग प्रोव्हाइड केलेलं आहे किंवा मेडिसिन प्रोव्हाइड केलेलं आहे त्याची इन्फॉर्मेशन कलेक्ट करून ठेवणं, त्यानंतर
मेडिसिनचं स्टोरेज करणं व्यवस्थितरित्या, मॅन्युफॅक्चरिंग आहे, स्टरिलायझेशन आहे, ज्यावेळेस स्टरिलायझेशनची गरज आहे त्यावेळेस, त्यानंतर ॲडवायसिंग द पेशंटला सल्ला देणं कशा पद्धतीने ड्रगचा यूज करायचा आहे. Next, medical record services. So, contains valuable materials as they help medical and paramedical staff for evaluation. ज्यावेळेस इव्हॅल्युएशन करायचं आहे, चेकिंग करायचं आहे, सो दॅट विल बी हेल्पफुल फॉर मेडिकल स्टाफ, म्हणजे फिजिशियनला उपयोगी पडणार आहे. त्याचबरोबर पॅरामेडिकल स्टाफ म्हणजे फार्मासिस्ट असेल किंवा इतर जो काही स्टाफ आहे त्यासाठी उपयोगी पडणार आहे. इट इज द व्हॅल्युएबल मटेरियल. सो ऑल्सो यूज फॉर एज्युकेशन, रिसर्च अँड ट्रेनिंग. त्याचबरोबर एज्युकेशनसाठी उपयोगी पडणार आहे, रिसर्च करण्यासाठी आणि ट्रेनिंग करण्यासाठी. Okay, this service consists of first patient history, second lab test reports, third physical examination detail, then physician's advice etc. तर मेडिकल रेकॉर्डमध्ये पेशंट हिस्ट्री असणार आहे, जे पेशंटला कोणत्या प्रकारचा आजार आहे, त्यानंतर कोणत्या प्रकारचे मेडिसिन प्रिस्क्राईब केलेले आहे, त्यानंतर लॅब टेस्ट रिपोर्ट, वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट घेतलेल्या आहेत त्याचे रिपोर्ट्स, नंतर फिजिकल एक्झामिनेशन डिटेल, बॉडी चेकअप काय काय केलेलं आहे त्याची डिटेल, किंवा कोणत्या ॲनाटॉमिकल जो काय पार्ट आहे बॉडीचा, कोणत्या पार्टला काय झालेलं आहे ते सगळे डिटेल्स आहे. नंतर फिजिशियन्स ॲडवाईस, कोणता सल्ला त्या ठिकाणी फिजिशियनने दिलेला आहे. सो ऑल दिस इन्फॉर्मेशन विल बी इन मेडिकल रेकॉर्ड. Then it is mandatory to store the medical records properly to facilitate easy access on requirement. जे हे एक बंधनकारक आहे टू स्टोअर द मेडिकल रेकॉर्ड. मेडिकल रेकॉर्ड जतन करणं हे एक बंधनकारक आहे. सो टू फॅसिलिटेट द इझी असेस ऑन रिक्वायरमेंट, ज्यावेळेस गरज पडेल त्यावेळेस हे चांगल्या प्रकारे व्यवस्थितरित्या ते आपल्याला कुणालाही ते यूज करता येईल. नेक्स्ट, स्टोअर सर्व्हिसेस. स्टोअर सर्व्हिसेस म्हणजे काय? स्टोअर डिपार्टमेंट. ओके, पॉईंट्स. इट रिसिव्ह, स्टोअर अँड इश्यू द मटेरियल्स. हे काय करणार आहे? वेगवेगळ्या प्रकारचा माल रिसिव्ह करणार आहे, स्टोअर करणार आहे आणि त्यानंतर इश्यू करणार आहे. अगेन्स्ट द रिक्विजिशन फॉर्म्स, है ना, ज्यावेळेस डिमांड नोट येणार आहे किंवा मागणी येणार आहे त्यावेळेस ते इश्यू केलं जाणार आहे. ऑफ व्हेरियस डिपार्टमेंट्स अँड वॉर्ड्स, वेगवेगळ्या डिपार्टमेंटला किंवा वॉर्ड्सला. हॉस्पिटल कन्सिस्ट ऑफ फर्स्ट मेडिकल स्टोअर, देन स्टोअर फॉर जनरल आयटम्स अँड सर्जिकल स्टोअर्स. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्टोअर आहेत. त्या ठिकाणी फक्त मेडिसिन्ससाठी ते मेडिकल स्टोअर आहे. नंतर स्टोअर फॉर जनरल आयटम्ससाठी ते स्टोअर असणार आहे. नंतर सर्जिकल स्टोअर, म्हणजे सर्जिकल ड्रेसिंग किंवा सर्जिकल मटेरियल त्या ठिकाणी प्लेस केलेलं असणार आहे. ओके, इट मेंटेन्स द बफर स्टॉक ऑफ सर्टन मटेरियल्स इन्क्लुडिंग द लाईफ सेविंग ड्रग्स. जे लाईफ सेविंग ड्रग्ससारखे जे काय ड्रग्ज आहेत ते या स्टोअर डिपार्टमेंटमध्ये काय केलेलं असणार आहे, चांगल्या प्रकारे ठेवलेले असणार आहे ॲज ए बफर स्टॉक. अँड लास्ट, मिसलॅनियस सर्व्हिसेस. म्हणजे आत्तापर्यंत जे काय आपण सर्व्हिसेस पाहिलेले आहेत ते सर्व सोडून या ठिकाणी मिसलॅनियस सर्व्हिसेसमध्ये येणार आहे. एम्ड ॲट ओव्हरऑल बेनिफिट अँड पेशंट केअर. याचं उद्दिष्ट आहे की पूर्णपणे पेशंटला त्याचा फायदा झाला पाहिजे आणि पेशंटची काळजी घेता आली पाहिजे. ओके, मिसलॅनियस सर्व्हिसेस इन्क्लूड, त्याच्यामध्ये काय काय सर्व्हिसेस आहेत? एक आहे डायटरी सर्व्हिसेस, नंतर ॲम्ब्युलेटरी सर्व्हिसेस, लॉन्ड्री सर्व्हिसेस थर्ड, फोर्थ ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस, फिफ्थ मॉर्ट्युटरी सर्व्हिसेस अँड लास्ट लायब्ररी सर्व्हिसेस. म्हणजे या ठिकाणी डायटरी सर्व्हिसेसमध्ये काय असणार आहे? उदाहरणार्थ डाएट कोणत्या प्रकारे ठेवायचा आहे किंवा काय डाएट प्लॅन करायचा आहे तर त्या ठिकाणी ते त्या पद्धतीने सेवा दिली जाणार आहे, सल्ला दिला जाणार आहे. ॲम्ब्युलेटरी सर्व्हिस म्हणजे अबाउट द ॲम्ब्युलन्स, देन लॉन्ड्री सर्व्हिसेस, त्यानंतर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस. ओके, अशा पद्धतीने या मिसलॅनियस सर्व्हिस त्या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जाणार आहे. ओके, थँक्यू.